हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं प्रॅक्टिस सेट नंबर 25। या आधीचे सर्व मी प्रॅक्टिस सेट घेतलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता। बघा काय दिलेलं आहे आपल्याला, काही एक्सप्रेशन दिलेले आहेत ते सॉल्व करायचे आहेत। त्याच्या आधी बघा आपल्याला एक काय दिलेलं आहे, रूल दिलेला आहे की जर असे आपल्याला एक्सप्रेशन दिलेले असतील तर आधी काय सॉल्व करायचं। बघा काय दिलेलं आहे, BODMAS बोडोमास। ठीक आहे, म्हणजे बी मीन्स फर्स्टली काय सॉल्व करायचं, ब्रॅकेट। ठीक आहे, ओ मीन्स ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन, डी मीन्स डिव्हिजन, एम मीन्स मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ॲडिशन, एस मीन्स सबट्रॅक्शन। ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनुसार आपल्याला हे असे जे वरचे एक्सप्रेशन दिलेले आहेत ते काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत। ठीक आहे, चला तर बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 25। बघा काय दिलेलं आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन। आपल्याला काय करायचे आहेत, हे एक्सप्रेशन सॉल्व करायचे। ठीक आहे, आताच आपण रूल बघितला, कोणता होता, बोर्ड मास। ठीक आहे, बी मीन्स काय सांगितलं मी, ब्रॅकेट, ओ मीन्स ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन, डी मीन्स डिव्हिजन, एम मीन्स मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ॲडिशन आणि एस मीन्स सबट्रॅक्शन। ठीक आहे, आता बघा सुरुवातीतून करायची। या एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट आहे का, नाही आहे। ठीक आहे, तर हे स्किप करू। ऑफ आहे का, ऑफ पण नाही आहे। नंतर काय आहे, डिव्हिजन। ठीक आहे, डिव्हिजन आहे आपल्या याच्यामध्ये, तर आता डिव्हिजननी सॉल्व करू। काय येईल, 50 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 2, याला मी असं लिहू शकते 5/2 प्लस 24। ठीक आहे, झालं हे, आपण डिव्हिजन केलं आधी। आता डिव्हिजन नंतर काय होतं, मल्टिप्लिकेशन। आता ही मल्टिप्लिकेशन करते, काय येईल, 5 5 जा 25 आणि 0/2 प्लस 24। आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पण झाली, आता आपण ॲडिशन करू शकतो। ठीक आहे, म्हणजे काय करावं लागेल, बघा ॲडिशन करायसाठी आधी काय करावं लागेल, हे सॉल्व करावं लागेल। काय करावं लागेल, 2 न 250ला डिवाइड करावं लागेल। काय येईल, 2 1 जा 2, 2 - 2 0, 5 येईल खाली, 2 2 जा 4, 5 - 4 1, परत हा 0 येऊन जाईल खाली, 2 5 जा 10, म्हणजे आपला आन्सर काय येते 125। ठीक आहे, म्हणजेच काय येईल तर 125 प्लस 24 ॲज इट इज। आता याची ॲडिशन करू शकते। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन नंतर तसं पण काय आहे, ॲडिशन, म्हणजे 125 प्लस 24 काय येईल, 100, 2 + 2 4 आणि 5 + 4 9, म्हणजे आपला आन्सर काय आला 149। ठीक आहे, हे बघा सेकंड नंबर काय आहे, 13 मल्टिप्लाय बाय 4 ब्रॅकेटमध्ये डिव्हिजन 2 - 26। ठीक आहे, आता आपला रूल काय आहे, बोर्ड मास। ठीक आहे, तर बी मीन्स ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट आहे का। ठीक आहे, आता आपण आधी काय करू, ब्रॅकेट सॉल्व करू। 13 4 जा काय येते, 13 4 जा 52 डिवायडेड बाय 2 - 26, हे ॲज इट इज। ठीक आहे, आता ब्रॅकेट झाल्यानंतर ऑफ नाही आहे, म्हणजेच काय करावं लागेल, डिव्हिजन आहे। ठीक आहे, डिव्हिजन आहे तर डिव्हिजन करू शकतो। आता 52 न 2ला डिवाइड केलं तर काय येईल, 52 न जर 2ला डिवाइड केलं, बघा 2 2 जा 4, काय येईल 1 2 2 6 जा 12, म्हणजे आन्सर काय येते 26। म्हणजे काय 52 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 26 मायनस 26। आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ॲडिशन आहे का, नाही, म्हणून काय करू, डायरेक्ट सबट्रॅक्शन। 26 - 26 काय येईल, आन्सर 0, 0 झाला आपला आन्सर। बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, 140 डिव्हिजनची साईन ब्रॅकेटमध्ये -L1 मल्टिप्लाय बाय -3 -42 डिव्हिजन 14 - 1। ठीक आहे, आधी काय करायचं सॉल्व, आपला आधी जो रूल आहे काय आहे, बोडोमास। ठीक आहे, आधी काय करावं लागते सॉल्व, आपल्याला ब्रॅकेट आहे इथं ब्रॅकेट। ठीक आहे, हा एक बॉक्स ब्रॅकेट आहे, याच्यामधले आपण आधी हे छोटे ब्रॅकेट आहेत ते सॉल्व करून घेऊया। काय येईल, 140 डिव्हिजनची साईन, हे बघा याची करू शकते मी 11 × 3 करू शकते, आणि दोघांनाही नेगेटिव्ह साईन आहे, म्हणजेच काय येईल आपला आन्सर पॉझिटिव्ह येईल।
मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा दोन्ही निगेटिव्ह असतात तेव्हा आन्सर काय येते पॉझिटिव्ह, म्हणजे 11 3 जा 33, पण कोणते 33 प्लस 33. ठीक आहे. आता हे बघा मायनस मायनस काय होईल प्लस 42 डिव्हिजन साईन 14 मायनस 1. ठीक आहे. समजलं काय केलं बघा. याच्यानंतर काय करू शकते मी अजून, आता आपण जे छोटे ब्रॅकेट होते ते सर्व सॉल्व केले. 140 डिव्हिजनची साईन. आता नंतर काय असते आपल्याला डिव्हिजन असते. ठीक आहे. डिव्हिजन सॉल्व करू शकते मी. 33 प्लस 42 डिवायडेड बाय 14 काय येईल आन्सर 14 3 जा 42, म्हणजे आन्सर काय येईल 3 मायनस 1 ॲज इट. याचं आन्सर काय आलं आपलं 3. ठीक आहे. आता बघा 140 डिवायडेड बाय काय येईल नंतर 33 प्लस 3 काय असते 33 प्लस 3 36 आणि मायनस 1 ॲज इट. ठीक आहे. आता आपण आधी हा काय करू ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 36 मायनस 1 काय येत असते आन्सर 35. 36 मायनस 1 35. तर 140 डिवायडेड बाय 35 काय ते 35 4 जा 35 4 जा 140, म्हणजे आपला आन्सर काय आला 4. हे बघा 4 नंबरचे एक्सप्रेशन दिलेलं आहे आपल्याला. हे बघा या एक्सप्रेशनमध्ये काय दिसत आहे कोणते ब्रॅकेट दिसत आहे आधी तर राऊंड ब्रॅकेट छोटेवाले, नंतर बॉक्स ब्रॅकेट दिसत आहे किंवा स्क्वेअर ब्रॅकेट आणि नंतर कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. तर असे जेव्हा ब्रॅकेट दिलेले असतात तेव्हा सर्वात आधी काय सॉल्व करायचे जे राऊंड ब्रॅकेट आहेत छोटेवाले ते सॉल्व करायचे. ठीक आहे. बघा आता काय करते मी 220 मायनस 140 आधी काय करू आपण हे राऊंड ब्रॅकेट सॉल्व करू. 220 मायनस 140 काय ते आन्सर 80. ठीक आहे. पण हा आपला कर्ली ब्रॅकेट ॲज इट इज प्लस इथं प्लस साइन आहे म्हणून प्लस. ठीक आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेट ॲज इट इज 10 मल्टिप्लाय बाय 9 काय करते मी राहू देते प्लस आधी हा काय करू आपण जो राऊंड ब्रॅकेट आहे तो सॉल्व करू. -2 मल्टिप्लाय बाय 5 काय येईल आन्सर -10, कारण एक नेगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह काय असते नेगेटिव्ह. ठीक आहे. हा बॉक्स ब्रॅकेट -100 आणि काय येईल इथं कर्ली ब्रॅकेट -100. ठीक आहे. आता बघा काय येईल नंतर 80 प्लस 10 मल्टिप्लाय बाय 9 काय येईल 90 प्लस मायनस 10. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट -100. ठीक आहे. आता बघा काय येईल 80 प्लस 90 मायनस 10 काय येईल आन्सर 80 प्लस 80. ठीक आहे. आणि कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे 100. आता काय डायरेक्ट याची ॲडिशन करून घ्यायची. 80 प्लस 80 160 मायनस 100 160 मायनस 100 60 हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. हे बघा 5 नंबरचं काय 3/5 प्लस 3/8 डिव्हिजन 6/4. आता काय करते मी अशामध्ये हे जे डिव्हिजनची साईन आहे याला आधी आपण काय करू मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्शन करू. बघा काय येईल मग 3/5 प्लस 3/8 डिव्हिजनचं कन्वर्शन कशामध्ये करते मल्टिप्लिकेशनमध्ये. तर हे काय होईल 4/6. ठीक आहे. काय होईल त्याचं रेसिप्रोकल किंवा पलटी मल्टिप्लिकेशन आलं 3/5. आता हे बघा इथं काय होते हे बघा 4 1 जा 4 4 2 जा 8 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे काय आलं आन्सर 1 मल्टिप्लाय बाय इथं प्लस साईन 1 मल्टिप्लाय बाय 1 1 आणि 2 2 जा 4. ठीक आहे. आता हे बघा 3/5 प्लस 1/4. आता आपल्याला याची ॲडिशन करायच्या वेळेस आपण एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा डिनॉमिनेटर सेम करू शकतो. ठीक आहे. आता याचा कॉमन मल्टिपल कोण आहे 5चा आणि 4चा 20 आहे. ठीक आहे. मग मी काय करते 3/5 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 20 येईल 5 4 जा 20. जर मी डिनॉमिनेटरमध्ये 4 मल्टिप्लाय केलं तर मला न्यूमरेटरमध्ये पण 4 मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. प्लस 1/4 4ला पण कशाने मल्टिप्लाय करावं लागेल मला 4ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 20 येते 5ने 4 5 जा
20, तर मला 1 पण 5 करावं लागेल. ठीक आहे. 3 4 जा 12, 5 4 जा 20 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 5 5 आणि 4 5 जा 20. ठीक आहे. आता करू शकते मी डायरेक्ट ॲडिशन. काय येईल 12 प्लस 5 अपॉन 20. 12 प्लस 5 काय येईल 70 अपॉन 20. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 24 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.